कुठली इमेज बनवण्यासाठी किती रेज लागतात माहितीये का? कुठली इमेज का मतलब समजा ना, तो एक फोटो आहे समजा, तो फोटो कशापासून बनला असेल? इन्फानाइट रेज. मी आरशात बघतोय, मी दिसतोय, किती रेज असतील? तो कौन सी भी इमेज, चाहे वो लेंस से बनती हो, मिरर से बनती हो, किती रेज लागत असतील? इन्फानाइट. किती लागतात? इन्फानाइट लागतात. पण तुम्हाला जी इमेज समजावून सांगितली जाते ती विथ द हेल्प ऑफ 3 रेज असते. लक्षात आलं घ्या, तुम्हाला स्टडीला विथ द हेल्प ऑफ 3 रेज असते. इन्फानाइट रेज असतात, त्याच्यात तुम्हाला किती सांगितलं जातात? 3. आणि 3 रेज हे सफिशियंट आहे थोडक्यात तुम्हाला इमेज समजण्यासाठी. एक्चुअल में कितने होते? इन्फानाइट. हमें कितने बताते हैं? तो इन्फानाइट में से 3 निकाले. एका वर्गात 200 पोर आहेत आणि 3 काढली हुशार म्हणून. इमॅजिन करू शकता, एका वर्गात 1000 पोर आहेत आणि 3 काढली हुशार म्हणून. इमॅजिन करू शकता, एका देशात 150 कोटी लोक आहेत आणि त्यातली 11 काढली क्रिकेट खेळायला, तर नक्कीच त्यातली ती महत्वाची असतील ना. मग इन्फानाइट रे मधले 3 रेज काढू आम्ही, मग नक्कीच महत्वाचे असतील ना. मग आता रे 5 कशाचे दाखवणार? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, एक आहे तुमच्याकडे कॉन्केव, तर दुसरा आहे, मग आपल्या नियमाप्रमाणे अगोदर कशाचे दाखवतो? कॉन्केवचे दाखवतो. आणि आज कॉन्केवच क्लिअर होईल. मग आज कॉन्केव क्लिअर, तर उद्या कॉन्वेक्स तुम्ही क्लिअर करत असता, मला कॉन्फिडन्स आहे तेवढा. मग आता इकडे बघा, हा तुमचा काय असेल? मिरर. कसला माहिती? मग आता म्हटलं चला बाबा बाहेरच्या बाजूने पॉलिश करूया. आता काय झालं? मग बरं, कॉन्केव मिररचं डेफिनेशन नाही ना केलं आपण, राहिलच की. इकडे करूया का लगेच? आता लक्षात आलं. काय म्हणणार? दी मिरर whose reflecting surface. आता याचा रिफ्लेक्टिंग सरफेस डाव्या बाजूला का उजव्या? रे इकडलं तिकडलं होतं. लेफ्ट हँड साइड, राईट लेफ्ट ना, लेफ्ट हँड साइड को, बरोबर आहे की नाही? तर आता हा सरफेस असा दिसतो का? असा आहे का असा आहे? ए बी सी ना, रिफ्लेक्टिंग सरफेस. हा, मग आता बोलायचं कसं? तर द मिरर हुज रिफ्लेक्टिंग सरफेस इज कर्व्ड इनसाइड. बरोबर आहे की नाही? इज आतमधल्या बाजूने असेल ना तो कर्व, इज नोन ऍज कॉन्केव सरफेस. म्हणजे काय राहू नये आपलं, नाहीतर आम्हाला कळलं सर, मग लिहा की सर, लिहिता येत नाही. कळलं सर, सांगा की सर, सांगता येत नाही, असलं नकोय. मग आता मला सांगा, इकडे नीट बघायचं. मग आता इथं कुठं तर बरं असेल लँड ड्रॉ कर, म्हणजे मला पुन्हा सोपं जाईल. मग याला काय नाव द्याल रे? वेरी गुड, इसको ये पोल बोलेंगे.